हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. 12 मोट्याची विहीर तर बघून झालंय. आता 9 कमानीची विहीर बघायला निघालोय. हे समोर आहे ना, 9 कमानीची विहीर आहे. सातारा जिल्ह्यातील 9 कमानीची विहीर बघायला आलो. 2 वर्षापासून ह्याचं काम चालू होतं आणि आता पण थोडं थोडं आहे काम ह्याचं, भरपूर असं बाकी आहे. थोडं झालंय. तर ही कमानी आहे ना, त्या कमानीच्या आतमध्ये आम्ही चालत आलो आणि हे चेंजिंग रूम आहे बरं का. वेडिंग शूट करण्यासाठी येतात ना, ते चेंजिंग म्हणजे चेंज वगैरे करायचं असलं ना, तर इथं करतात आहे. तर कमानीच्या आतमध्ये आलं तर राईट साईडला पण एक आहे आणि चेंजिंग रूम, आणि लेफ्ट साईडला पण एक चेंजिंग रूम आहे. आता ही 9 कमानीची विहीर आहे ना, सगळं फिरून तुम्हाला दाखवते. आतून बाहेरून सगळं दाखवते. मी पण पहिल्यांदा बघितलंय बरं का. 12 मोट्याची विहीर ती पण पहिल्यांदा बघितलं, आणि 9 कमानीची विहीर आहे ना, ती पण मी पहिल्यांदाच बघते. आणि हे पॅसेज आहे आणि हे बाहेरचं साईड आहे. बाहेरच्या साईडला जाताना खाली जाताना शिड्या आहेत. तर ते पण बघण्यासारखे आहे. आणि वरती ते दिसतंय ना लोखंडाचं, तिथून वरतून पूर्ण व्यवस्थित दिसते. आणि मी विचारलं, कार्तिकच्या पप्पांनी मना केलंय मला वरती जाण्यासाठी. कार्तिक आहे माझ्यासोबत, तो पण येईल म्हणून मना केलंय. तर इथं बघा, बाहेर साईडला गेलं तर थोडंसं गुलाबाचे फुलं आहेत आणि तिथं पाण्याचा पण प्रवाह होतो आणि सुंदर असं नजारा आणि खूप छान आहे. आणि इथून पण बघा, आता हे समोर दिसले तुम्हाला सांगितलं ना, हे वरती कमेनीवरतून सगळं दिसते ते. आणि ही जुनी विहीर आहे बरं का, भरपूर जुनी आहे. आणि ही पण चेंजिंग रूम आहे. तुम्हाला सांगितलं ना, लेफ्ट साईड राईट साईडला दोन्ही साईडला चेंजिंग रूम आहेत. आणि झाडं वगैरे किती सुंदर आणि छान वाटतं एकदम. आणि इथं येऊन खूप एन्जॉय केलं बरं का. जसं 12 मोट्याच्या विहिरीपाशी केलं तसंच केलं आहे. आणि ह्याच्या आतमध्ये काय आहे ना, ते नंतर तुम्हाला आतमध्ये जाऊनच दाखवते. आणि बाहेरून हे बघा, आता वाजले 5, तर संध्याकाळी खूप सुंदर दिसते. आम्हाला पण नाही माहिती, तिकडच्या मावशीने सांगितलं सकाळपेक्षा संध्याकाळ खूप सुंदर दिसते. तर आम्ही गेलेलो 5 वाजता. तर नेक्स्ट टाईम आम्ही जाईल तर परत संध्याकाळ जाऊ ना. आणि सकाळी दिवसभर आहे ना, ₹50 तिकीट आहे. आणि 6च्या नंतर ₹100 तिकीट आहे पर पर्सनला. आणि पोरं लहान असले की त्याचं घेणार नाही. 12 वर्षाच्या वरतीच घेतात ते वाटतं. आम्हाला पण नाही माहिती. आता कार्तिक लहान आहे म्हटलं, माझे काय घेतले नाही. माझ्या आणि कार्तिकचे पप्पाचे आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींचे घेतलेले, आणि पोरींचे घेतले नाही. हे दोघं लहान लहान होते, 3 जण होते लहान, तर त्यांचं काय घेतलं नाही. आणि डायरेक्ट आता वरती आलो. आणि एका साईडला आमचे कार्तिकचे पप्पा बसले आणि आता मी वरतून आता खाली जाते. दोन्ही साईडला आहे. आणि इथं बघा, दोन्ही साईडला शिडी आहे. थोडंसं अंधार आहे म्हणून संध्याकाळ गेलं असतं तर खूप सुंदर वाटलं असतं. सगळीकडे लाईटिंगचं सुंदर असं आहे. तर 5 वाजले, अजून अंधार पडला नाही म्हणून लाईटिंग नाही. आणि आतमध्ये बघा, 9 कमानीची विहीर हे बघण्यासाठी खूप सुंदर आणि छान वाटत होतं. आणि इथं बसून आम्ही व्हिडिओ केलेत आणि भरपूर फोटो वगैरे काढलेत. तर ते नंतर लास्टला तुम्हाला एंडिंगला मी सेंड करते, ते नक्की बघा. कार्तिक ना माझ्यासोबत आलेला, त्याला दाखवलं, त्याच्यानंतर परत त्याच्याकडे पप्पाकडे पाठवलं मी. आणि पोरांना घेऊन यायचं असलं तर सांभाळून घेऊन या लहान पोरांना. शक्यतो हे बघण्यासाठी लहान पोरांचा हात पकडूनच बघा. आणि लहान पोरांना घेऊन येऊ नका जास्त. तर मोठे चालतात, लहान पोरांना बघायचं असलं तर त्यांचं हात पकडूनच दाखवा. आणि मी दाखवलं त्याच्यानंतर लहान पोरं कसं एकदम अवचरी करतात, ते मस्ती बिस्ती करतात. ते दाखवल्यानंतर ह्याला डायरेक्ट त्याला पप्पाकडे पाठवलं. त्याच्यानंतर मी बघतच फिरली, मी आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी. आणि ती जी मोठी मुलगी आहे का, ती तर लय मोठी म्हणजे समजदार आहे म्हणून ती आमच्याबरोबरच आहे. 9 कमानीची विहीर बघितली आतून. त्याच्यानंतर मग डायरेक्ट वरती आलो, तिथून शूट केलं. हे बघा किती सुंदर आणि छान वाटते. आणि इथं बसलेत. आणि हे बघा, आतमध्ये 9 कमानीची विहीर आहे. शिवपिंडाच्या आकाराची आहे बरं का. तर नोटीस केलं का, शिवपिंड आकाराची आहे. तर एवढं छान आणि भारी वाटत होतं, मन प्रसन्न पण वाटत होतं. आम्ही इथं बसलं, बराच वेळ फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर मी खाली आली. आणि लाईट नाही बरं का इकडे. संध्याकाळच्या 7:30च्या नंतर खूप सुंदर दिसते. आम्हाला पण नाही, जातानाच आम्हाला सांगितले ना. आणि तासावर पैसे आहे बरं का. सकाळी तुम्ही 9 वाजता गेला आणि संध्याकाळी 5:30च्या अगोदर तर ₹50 तिकीट आहे. त्याच्यानंतर 6चे रात्री किती वाजेपर्यंत ते मला माहीत नाही, पण 6च्या नंतर ₹100 तिकीट आहे. आणि हे सगळं बघण्यासाठी तासभर लागतो, म्हणजे तास देतात ते. 1 तासाचं तिकीट आहे. मग अजून बघायचं असलं तर परत पैसे वाढवून घेऊ शकतात. 2 तास 3 तास, तासावर पैसे आहेत बरं का इकडे. तर आमचे तासभर झाले की त्या ताईने सांगितलं तासावर आहे. आम्हाला पण नव्हतं माहिती, लय उशीर झाला. त्याने सांगितलं तासावर पैसे आहेत म्हणून. फिरलो वगैरे सगळं आणि विहिरीतलं पाणी पण काढलं बरं का.
छोटीशी ना बादली आहे, ती बादली पाण्यात टाकायचं, विहिरीतलं पाणी काढायचं आणि परत त्याच्यातच वतायचं, खाली कुठं नाही टाकायचं त्याच्यातच. फक्त एक दाखवण्यासाठी जुन्या परंपरा टिकवण्यासाठी परत ते आणले आणि खूप भारी वाटलं. पुऱ्या जुन्या बायका कशा करायच्या, विहिरीतलं पाणी काढायचं आणि आपल्या हंड्यात भरायचं, परत ते घेऊन जायचं, परत यायचं विहिरीतलं 2-3 शिकाटे. आमच्या गावाकडे तर अशी विहीर असायची आणि 4 ठिकाणी असं पाणी काढायचं बांध असतंय. आणि तुम्ही काय म्हणतात त्याला मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला, कारण काही जास्त नाही आणि मी कधीच असं विहिरीतलं पाणी काढलं नाही आणि मी पहिल्यांदा इथं असं काढलं आहे आणि विहीर बघितली आणि ते पाणी काढताना सगळ्या बायकांना बघितलं, भरपूर बघितलं मी, पण मी स्वतः कधी काढलं नाही, मी फक्त बघत होती. तरी पहिल्यांदा काढलं. तुमच्यात मध्ये काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सगळं आतून सगळं फिरलं, त्याच्यानंतर बाहेरून आलो. कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. 9 कमानीची विहीर आणि कसा नजारा वाटतो खूप. आणि संध्याकाळचं आणि तुम्ही बघायला येत असला ना तर संध्याकाळी अवजरून या, सकाळचं येऊ नका, संध्याकाळ 6च्या नंतर. एवढं सुंदर प्रसन्न आणि छान वाटतं ना, एकदम फ्रेश वाटते ना. आलं तरी सकाळचं म्हणजे 4च्या अगोदर आलं की परत काय करायचं, संध्याकाळचा पण नजारा बघायचा. आणि आता आम्ही असं ठरवलंय की संध्याकाळी येणार आहे, दिवसा नाही येणार, कारण की सगळं मला लायटिंगचं बघायचं खूप सुंदर आहे. तर आम्ही नेक्स्ट टाइम आलं की संध्याकाळचं येणार आहे, 6च्या नंतर, 7, 7:30, 8च्या नंतर असं येणार आहे हे बघण्यासाठी, कारण की खूप असं छान वाटत होतं. तर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलाय बरं का, ते लाईटीचं आणि पाण्याचा फवाराचं. तर संध्याकाळचं खूप छान वाटत होतं, तो बनवलाय मी, तो नक्की तुम्हाला शेअर करते. सगळं बघितलं त्याच्यानंतर येतं बघा, बाहेर आलो. कॅनल आहे ना, कॅनलच्या थोडंसं 5 मिनिटं अंतरावर ना हे कपला हायवे लागतो. तर हायवेवरून येत असलं तर खूप जवळ आहे आणि आम्ही आतून आलो. तुम्हाला सांगितलं ते 12 मोठ्याची विहीर बघताना तुम्हाला सांगितलं, आम्ही सगळं बघितलं आणि हायवे रोडने आलो. तर बघायला जायचं असलं तर हायवे रोडनीच यायचं, खूप जवळ आहे. तर तुम्ही बघितलं हायवे रोडचा तो खालचा ब्रिज आहे ना, तिथूनच जवळ, खूप जवळ आहे. आणि लिंब पण तिथून खूप जवळ आहे. आम्ही इथून फिरून गेलो, वाड्या फाट्याच्या आतून गेलेलो म्हणून थोडंसं लांब वाटलं. हायवे रोडने खूप जवळ, खूप म्हणजे खूप जवळ आहे. आम्ही नेक्स्ट टाइम जाईल तर हायवेच्या रोडनेच जाणार आहे. आणि आता इथून आम्ही कुठं जाणार तुम्हाला सांगते, पूर्ण जवळ. आता जाताना तिकडे सांगते कुठं जाणार आहे. आमची गाडी पुढे आली बरं का. त्याच्यानंतर ते लय पाटी आहेत, खूप पाटी आहेत. त्यांना फोन केलेला, ते म्हणजे ह्याच रोडने जायचं, कारण की मिसमॅच व्हायला नाही पाहिजे. मग सगळे एकत्रच रोडने गेलं ना की मग भेटून वगैरे मग आपल्या आपल्या घरी जाऊ शकतो ना. तर आम्ही निघालो तर मग ते पाठीमागेच होते. आमच्या बरोबर एक गाडी आली, हे बघा तुम्हाला दाखवते. आणि दुसरी गाडी खूप लांब आहे आणि ही गाडी आली. तुम्हाला सांगितलं ना, ब्रिजच्या खाली खूप सुंदर छान बनवले. हे बघा किती सुंदर वाटतंय. जाताना एवढं तुम्हाला सांगितलेलं, येताना तुम्हाला शूट करून तुम्हाला अवजरून दाखवते. आणि हे आहे बॉम्बे रेस्टॉरंटच्या ब्रिजच्या खाली आणि नटराज मंदिरच्या समोर आहे. तर आपण कसं मंदिरात जाऊन आल्यानंतर इकडे फिरलं तरी लय झालं. बसण्यासाठी झोका वगैरे भरपूर छान छान बनवले ह्या ब्रिजच्या खाली आणि लायटिंग किती सुंदर असं वाटते. आणि लय म्हणजे आवडलं मला बरं का, हे पण खूप सुंदर असं वाटतंय. दुपारी एवढं काय छान वाटत नाही, रात्री किती छान वाटायला लागले. लायटिंग वगैरे सगळं, झोका वगैरे असं छान वाटत होतं. घसरगुंडी लहान पोरांना भरपूर खेळण्यासाठी. आणि इथून बघा आम्ही चाललो आता नटराज मंदिरच्या इथं दर्शनासाठी. त्याच्यानंतर कुठं जाणार आहे ते तुम्हाला नंतर सांगते. आणि आता मी नटराज मंदिरच्या इथं चाललो आहे. नटराज मंदिर. तू आता ते होते बघितले का? आपण बघितले
आपल्या इथं प्रसाद बी खाल्लाय. त्याच तोला सावला उभाली सावला पुढे लावायचं. आतमध्ये ना दर्शन घेण्यासाठी मोबाईल अजिबात अलाउड नाही, बंद करायचं. फोन पण उचलायचं नाही, फोन पण घ्यायचं नाही. आणि शूट तर लांबचीच गोष्ट आहे, तर तिथं अलाउड नाही आहे. म्हणून बाहेरूनच शूट केलं, दर्शन घेतलं. तुम्ही टीका तर बघितलं असेल. दर्शन घेतलं आम्ही सगळ्यांनी. त्याच्यानंतर परत चाललो मैत्रिणीच्या घरी. तर तिने म्हटली की दर्शन घेऊया, त्याच्यानंतर मग घरी या आमच्या. मग एका मैत्रिणीच्या घरी गेलो. दुपारी ह्या मैत्रिणीच्या घरी गेलतो, आता दुसऱ्या मैत्रिणीच्या. कोणत्या मैत्रिणीच्या घरी आलो तुम्हाला सांगतो. आणि सगळेजण इथे म्हटलं ह्या बघा. तर ह्या ताईंच्या घरी आलो आहे. तर तिने वडापावचं अरेंजमेंट केली आहे आणि चायचं. मस्तपैकी वडापाव खाणार, चाय पिणार, मग आपल्या आपल्या घरी जाणार आहे. आणि इथं बघा वडापाव खायला लागले आणि वडापाव गरम गरम आहे आणि खूप छान आणि टेस्टी आहे. वडापाव आणि चाय मला खूप असं गरम गरमच लागते, थंड अजिबात आवडत नाही. तर मस्त की मिरची आहे, वडापाव आणि चाय गरम गरम खायला लागलं. त्याच्यानंतर मग आपल्या आपल्या घरी. आणि माझे मिस्टर बघा एकटेच बसलेत आणि रेणुकाताईंचे मिस्टर पण आहेत बरं का बाजूला. मस्तपैकी वडापावची पार्टी केली, एन्जॉय केला, छान वाटत होतं. आणि आजचा दिवस खूप सुंदर आणि छान गेला. तर असंच महिन्यातून एकदा तरी असं मैत्रिणीबरोबर घालवला ना दिवस खूप छान जातो. दिवसभर आपण काय घरातलं कामच करत असतो. घरातलं काम बीम करा, कुठंतरी एक महिन्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा बाहेर फिरायला गेलं तर तेवढं चेंज आणि तेवढंच मस्ती पण एन्जॉय पण होतात. आणि हा आमचा ग्रुप बरं का मैत्रिणींचा. त्याच्यानंतर खाल्लो. आता आमच्या घरी गेलं, बाकीचे सगळेजण गेले. रेणुकाताई तर त्यांच्या घरी आहे, मोहिनीताई गेल्या, स्वातीताई गेल्या. आता आम्ही पण जातो आहे आणि आमच्या घरी. आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. बाय.